कर्म करने जाता है और कांड हो जाता है इसके साथ। इज्जत तर द्या, इज्जत तर द्या. टेन्शन आलंय आता. इथून जायचं कसं? जाणार तर आहे, लेवलला जाणार तर आहे. डॉगेश भाईला इज्जत. मला खरं सांगतो, तुम्ही जर हे मिस केलात ना तर पूर्ण आयुष्य मिस केलात. अरे मी काला का दिसतो हेल्मेटमध्ये एवढा? मी काळा नाही भाई, मी गोरा आहे. मनाने काळा आहे, सॉरी, मनाने गोरा आहे पण शरीरानं काळा आहे. ज्याची आम्हाला घाई होती ना बघायची, उत्सुकता होती, ते आता आमच्या डोळ्यासमोर. मला विश्वास नाही बसत आहे भाई. लिटरली विषय संपला इथं. उठा, सकाळ झाली. राईडला निघायची वेळ झाली. राईडला निघत होतो तर आपल्या पाऊस बंधूंनी आपली गाडी पूर्ण घाण करून टाकलेली. ऐन टायमाला बाई पाणी भेटलं, बाई देव पावला ना बाई. बघा, मालक ठेवलाय पुसायला. सर्वप्रथम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राईड विथ विरू. आणि आजची राईड आपण चाललो आहे नाशिक हिडन वॉटरफॉल. जे या गरम्यात वॉटरफॉल चालू आहे तिथं आपण चाललो आहे काय माहीत नाही आपल्याला, पण आपण चाललो आहे. रात्री जाम बेकार पाऊस पडला आणि गाडीची हालत झाली. अर्धा तास गाडी पुसतोय आम्ही, तरी गाडी का स्वच्छ होत नाही, परत घाण होते. स्ट्रगल इज रिअल. तरी जाम लेट निघालोय. आपल्याबरोबर कोण हाय नाही, म्हणून आपण आरामात निघालो. तर आमच्याबरोबर अजून 2-3 जण होती, पण त्यांचं पर्सनल काम आलं म्हणून ते नाही आले. पण भावांनो, रागवू नका, नेक्स्ट राईड आपण जाऊ. जीव आहे आणि जीव राहणार 100%. इज्जत तर द्या, इज्जत तर द्या. 5:30ला निघालोय आणि 6:30 झालेत. अर्ध्यापर्यंत पोचलोय. ऑलमोस्ट 40-50 किलोमीटर कवर केलं आहे फक्त अर्धा 1 तासात. सनराईज तो बघा. इज्जत बबडी. असा हायवे खाली असेल ना भाई, आपला रॉकेट ऐकत नाही. आयुष्यात फिरलाच नाही तर मजा नाही भाई. प्युअर सुख आहे, प्युअर सुख. कसलं भारी वाटतंय. हा, तुम्ही राहा झोपत सकाळचे ह्या टायमाला आणि आम्ही खरी जिंदगी जगतोय. सनराईजला इज्जत द्या. काय व्ह्यू आहे, स्वर्गाहून सुंदर. पर्वतरांगा कामावर गेलाय. गावी श्रीवर्धन, नुसता श्रीवर्धन. डॉगेश भाईला इज्जत, यांची गँग. भाई यार, स्वर्ग आहे बघ ना समोर. मला खरं सांगतो, तुम्ही जर हे मिस केलात ना तर पूर्ण आयुष्य मिस केलात. सकाळी उठा, फिरा आणि जरा साईड द्या, आम्हाला जाऊ द्या. मन धावतय तुझ्याच माग डोलतय. रेमन दकीत. स्वर्ग म्हणतात तो हाच की काय? काका जरा जाऊ दे की आम्हाला. ऑसम काका. बोरवली इथे कसा का आला? चुकीचं वाचलं काय मी? म्हणजे मी अनकोट आहे.
गार गार हवा अंगाला लागतंय, गार 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 मला शरीराला लागतंय. आडा टांगडक 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 टांगचिकी 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 टांगचिकी. काय ट्रकवाले एवढी धूळ उडतात ना. एक तर माझा वायदर पण काळा आहे. बंद केलं की डायरेक्ट आंधळा होतो. अख्खा डोळ्यात माती जाते. ला 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 ला. बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला. हा सनसेट आणि आपलं हेल्मेटच्या आतमध्ये असलेली मराठी गाणी, ती पण महाराजांची. इमॅजिन करा, अंगाला काटे आल्याशिवाय राहणार आहे. बाहुली माझी बाहुली कशी चाहुली. हा टोटल हायवे खाली भेटले आपल्याला, पूर्ण टोटल हायवे खाली भेटले. म्हणून काम 25 झाला. हे बघ हे बघ कसा धुरडतो बघ धुरांडा. स्वतः पण सोडावे, आम्हाला पण त्याच्यात हे कर, काळा कर. अजून अगोदरच काली आहेत आम्ही, फाउंडेशन लावते आम्हाला. चल की वॅगनार, चल बाळा बाळा, चल की. जाते जाते, शाबास बाळा. अरे काय करतो बाळा, ए येडा असता काय. हे ड्रायव्हर कोणी केला भाई, क्या ड्रायव्हर बने का रे. नको भाई, तू पाठीच राहा, विश्वास नाही तुझ्यावर. तुला टोल नाके जाम कमी भेटले नाही. टोल नाका हा दुसरा भेटला. अरे त्या महामार्गाला किती टोल नाके आहेत, समृद्धी महामार्गाला. 3 क्रॉस केले आणि मलाच माहीत नाही. बदाम खायला लागेल वाटतं मला. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी काठ, घाटाला पायऱ्या 100, अरे घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. तरुच्या फांदीवर कशी फुलती नक्षत्रांची. भाऊ एवढा खाली हायवे मी आजपर्यंत नाही बघितला. हा हा, आता सगळे रस्ते खाली भेटत आहेत. मजा आली. नाशिकला आलो, लय पळवली गाडी, लय मजबूतमध्ये पळवली. मग एक सांगू, गाडी तर बघा आमची. हे बघ गाडी, बघा गाडी, गाडी हालत बघा. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही कॅमेऱ्यात. गाडीची फक्त हालत बघा, नुसते डाग नुसते डाग. काल जो पाऊस पडला ना त्याच्यामुळे पूर्ण डाग आलेत गाडीला. पूर्ण गाडी फुल धुतलेली तरी पण डाग यायला लागले बघा. पूर्ण डाग पूर्ण. त्यावेळी गाडी बोला असेल तू दळिद्री आहे, मला पण दळिद्री बनवतोय. जरा शांती घेतली मनाला आम्ही. आणि कारण रॉकेट आहे बाई, ती पण माणूस आहे. तुम्ही तुमच्यासाठी मशीन असेल, आमच्यासाठी माणूस आहे ती. तुमचं जरा थांबवलं आहे, म्हटलं जाऊन जरा झोप. आम्ही पण बसताव कारण मोचा ओला झाला आहे. रेस्ट घेतला. सकाळ झाली, कोंबडा आरवला. कोंबडाचा आरवला, पण भावने लाईटच बंद नाही गेली. बंद. अरे झाली बोट घुसत नाही याच्यामध्ये. बघा छोटंसं बटन आहे. तो बोलते ना सस्ते में काम मस्त, तसं आपल्या भाईने केलंय. भले छोटंसं का होईना भाई, फुल ना फुलाची पाकळी. सकाळ सकाळ फक्त चाय प्यायसाठी दुसऱ्या सिटीमध्ये चाललोय. हा, भाऊ बोलतो मला चाय प्यायची आहे. आणि चाय प्यायला आलो आम्ही नाशिकला. फक्त अंगात किडे नसतात, जाऊ दे, माणसामध्ये पण असतात. खूप पूर्ण शरीरामध्ये भिनभिनलेले आहेत. अख्ख्या पूर्ण नसामध्ये, रक्तामध्ये, मासामध्ये.
सर आमचे युवा मंडळ ड्रायव्हर चेंज झालेले आहेत. को पायलट ओमकार ऑन बोर्ड. पायलट ओंकारला इज्जत द्या. इज्जत म्हणजे बबडी. आता आम्ही चाललोय पुढच्या प्रवासाला, म्हणजे वडापाव खायला. आता इथे चाय प्यायली आम्ही, पोट नाही भरलंय म्हणून आता आम्ही चाललोय वडापाव खायला. कुठं? नाशिकच्या पण पुढं. म्हणलं इथपर्यंत आलोय तर पुढे पण राऊंड मारून येऊया आपण. काय विषय नाही. वॉटरफॉलला पोहोचण्याचा गुगल मॅपने आमच्यावर गेम केलेला, पण आम्ही गेम करू दिला नाही. गुगल मॅप बोलतो की तुम्ही हायवे टू हायवे जावा. तुला आमचे 5 मिनिटं वाढत होते, पण आणि दुसरा रस्ता होता गावातून. तर आम्ही गावातून आलो. तर गावाला दोघं जण भेटली, ते पण तिकडेच चाललेत वॉटरफॉलला. ते बोलले चल भाई आपण गावातूनच जाऊया. चला कन्नडा आणि गावातले रस्ते बघा तुम्ही. मला तर एकदम गावची आली आठवण. तो एकदम रत्नागिरीमध्ये आलोय. गाव गाव भाई गाव काय पाहिजे. जस्ट इमॅजिन समोरून तो बिबटे आला आमच्या समोर. त्या बोलेल धप्पा. हातून 4 वेळ आमची बाई, म्हणजे इथून पळायला पण चान्स नाही. म्हणजे एवढे रस्त्याला खड्डे आहेत. विषय बघा, विषय खोलाय. काय नजारा आहे भाई. एका साईडला घाट आणि घाटाच्या साईडला नदी. पर्वतरांगा पण आहेत बाबा इथे. बघा पर्वतरांगा, नदी. कसलं भारी वाटतं इथं. अरे मी काला का दिसतो हेल्मेटमध्ये एवढा. मी काळा नाही भाई, मी गोरा आहे. मनाने काळा आहे, सॉरी मनाने गोरा आहे पण शरीरानं काळा आहे. तुम्हाला काय ऐकू आलं असेल तर तुम्ही इग्नोर करा, पण भाई मी साथ दिलाच आहे. रत्नागिरीसाठी आता रत्नागिरीमध्ये तर फाईल सध्या आता हापूसचे आंबे आलेत आपल्याकडे. फक्त कॉन्टॅक्ट करा आमच्याकडे. एक पेटी 10,000 चाल्या. तिसरी पेटी डायरेक्ट 50,000. पण आंबे तुम्हाला दिचाव भेटल, कुठेच भेटणार ना अख्ख्या मार्केटमध्ये. 100% हापूस. कुठला कलर मिक्स नाही. तर तुम्हाला खरंच पेटी हवं असेल मला पर्सनली DM करा. आपल्याकडे एकदम ओरिजिनल आंबे आलेले आहेत, स्वस्त दरामध्ये आलेत आणि एक प्युअर आंबे आहेत. म्हणजे देवगड हापूस आंबे ओरिजिनल, विदाऊट एनी केमिकल, ना कुठला मिलावट, ना काहीच पण भेटेल आणि रत्नागिरी पण. मला इंस्टाग्राम माझा अकाउंट आहे ऑफिशियल विरू. मला DM करा. ज्यांना कोणाला आंब्याचे बॉक्स पाहिजे असतील त्यांनी पर्सनली मला DM करा. भूक पण लागली आहे मजबूत. कडकमध्ये भूक लागली, कडकीमध्ये. सकाळी निघालो, चालू केला आहे ना, जो हायवे खाली भेटला आणि जी गाडी पळवायला घेतली. काय चाय आणि बटर, जास्त काय नाही. आपलं चाय आणि बटर खाल्लं. आणि माहिती आहे ना भाई आपण काय आहे, आपला विषय गंभीर आहे म्हणून आपण गौतम गंभीर नाही आहे, पण आपला विषय गंभीर आहे. मन करतं आहे मिसळ खायची. मिसळ मी तर म्हणतो साधा वडापाव तरी भेटला, वडापाव तरी बस झाला. अरे पण तो पण नाही मिळत आहे ना बाई. काय विषय आहे भाई, कुठला गाव आहे मला भेटायचं आहे. कोण आहे, कोणी नाही गाव बनवलं आहे भाई. हा कोण आहे इथं बघा ना, तुम्हाला दिसते गाडी. कोण झोपला आहे का माहिती. अख्ख्या जंगलामध्ये ना गाड लावली भाई, ते पण उन्हामध्ये. भाई एवढा कॉन्फिडन्स कुठला येतो भाई. कॉन्फिडन्स एवढा चेहऱ्यात गाडीत जाऊन राख होईल ना ती. येडा आहे का तो, येडा आहे का मूर्ख. इथं आमची गाडी 2 मिनटं उन्हात ठेवली तर आमचे कुले तापतात, चटका बसतो आम्हाला. आणि भाई झोपलाय झाडाखाली. भाई गाडी उन्हामध्ये आणि तो झाडाखाली झोपलाय. लाजा ऐका नाही तुम्हाला का. सुधरा भाई सुधरा. स्टेशनला पोचलोय आम्ही.
पुढपर्यंत गाडी जाते बोलतात, पण आमचा त्या गाडीमध्ये एकच कांडी पेट्रोल उरलाय. बघ, गाडी गेली असती तिथपर्यंत, वापस नसती आली. आमची येते वेळी फाटली असती, जिरली असती पूर्ण जिरली असते. म्हणून गाडी पाकं ठेवली. तर चालत चाललोय तू ट्रेकिंग करत कडक उन्हामध्ये. फुल काळुंबा होणार का आम्ही, काळुंबा. 15-20 मिनिटं ट्रेकिंग करायची. हलू धडपडतो बाबा, कालच लेग मारले. पुढे पण पब्लिक चालली आहे, सगळ्यांनी गाड्या मागत लावल्यात, म्हणून त्यांना फॉलो करत आम्ही चाललोय. तर भाई ते पुढे गेले ना, आम्ही भटकू इथं. कारण अख्ख्या जंगलामध्ये आम्ही दोघंच आहेत लांब. बाकी सगळे ते पुढे गेलेत. त्यांचा पाठलाग सोडला ना, विषय संपला आमचा. काम 25. नुसते वाटा आहेत, नुसत्या वाटा. म्हणजे इथून गेला तिथून वाटा, इथून गेला तिथून वाटा, इथून गेला तिथून वाटा. म्हणजे कुठनं जावं आणि कुठनं नाही, असा गेम आहे इथं. मिरच्या आहे काय नाही, मिरच्या नाही. तरवा लावणार. तरवा त्याची आम्हाला घाई होती ना बघायची, उत्सुकता होती, जी आम्हाला बघण्यासाठी आम्ही 3 तास राईड करून नाशिकला आलोय. ते आता आमच्या डोळ्यासमोर. मला विश्वास नाही बसत आहे की उन्हाळ्यामध्ये हे असं कसं असू शकते. भाई लिटरली विषय संपला इथं. काय गारगार वाटतंय का? बच्ची का दिल में खच्ची करत. मस्त तोंड ठेवलंय भावाने. आता तिकडे वॉटरफॉल आहे, तो राहिला महाविषय आला जरा. कर्म करने जाता है और कांड हो जाता है इसके साथ. कसं काय मंडळी, कसं वाटतंय? गारगार नाही, गरम होत आहे. भाई उन्हाळ्यामध्ये असला वॉटरफॉल कधी बघितला नसेल तुम्ही. शॉक बसला. उन्हाळ्यात बाई वॉटरफॉल. फुल ट्रेकिंग करून पोचलो इथं आम्ही. फुल मस्त बोली बघा. आता कसं वाटतंय? गारगार वाटते. आता कसं वाटतंय? गारगार वाटते. तर हे झोले वॉटरफॉल ट्रेकिंग करून जो हा व्ह्यू आहे ना, हा हे आपला झोले वॉटरफॉल आहे. तो आपला सुंदर वॉटरफॉल. सुंदर वॉटरफॉलला आम्ही जाणार होतो. तो म्हटलं लय लांब आहे आणि ऊन पण लय लागतंय. पाणी लय थोडे आहेत ना, कशाला काय व्हायचं. म्हणून बाईकच रस्त्यामध्ये काम बस करायचं भाई, कसं आपलं पाहिजे तसं. वॉटरफॉल बघून झाला, चिरली, तोंड धुतला, फोटो काढले, बस एवढंच होता. आता आमची जिरली. लय ऊन लागते, लय 45 डिग्री सेल्सिअस तापमान पोचलेलं आहे. आईचा सीन झाला की आम्हाला भूक लागली, तहान लागली आहे. म्हणजे असे आमच्याबरोबर प्रॉब्लेम आले नाही की एकत्र सगळे प्रॉब्लेम आहे. म्हणजे गाडीत पेट्रोल नाही, पाणी नाही, पियाला पाणी नाही आणि खायला पदार्थ नाही. म्हणजे एवढी आमची अवस्था झाली. तरी आमच्या अंगात किडे आहेत की आम्हाला ट्रेक करायचं आहे, आम्हाला झोले वॉटरफॉल बघायचं. ॲक्च्युली आम्ही
झुंजारला गेलेलो, पण झुंजार नाही भेटला, तो पुढे होता. आणि आम्ही म्हटलं हा जवळपास आहे तिकडेच जाऊ, कारण तुला एक कोसावर होता. आता कोसावरचा मतलब काय नका सांगा. एवढं परत जायचं यायचं या उन्हात ना कोण करपण जाईल, त्यापेक्षा आपण इथं येऊन बरं स्वस्तात मस्त काम करू म्हणून काम 25 केला इथं. आणि आता थोडाफार आराम करून निघालो. आता इथून चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. प्लॅनिंग बिलिंग काहीच नव्हती. हा आपलं अचानक भयानक सगळं असतं. म्हटलं तर 11 वाजलेत, चला आता मी इथून 48 मिनटावरती म्हणजे 27 किलोमीटरवरती त्र्यंबकेश्वर टेम्पल आहे, तिथं जाऊन आपण दर्शन घेऊया. म्हणजे कसं आपली राईड सक्सेसफुल. हवा चेक करायला आलोय. आपला भाऊ आपला मेकॅनिक पण बनतोय हळूहळू. गरम आहे, चटका लागतोय. भाऊला ऑन दी स्पॉट मेकॅनिक बनवलाय. ओके. म्हणजे कसं आपले 5 रुपयाचा खर्च वाचला. ओके ओके आहे हवा. म्हणून भावाला सगळं शिकवायला लागतं. मेकॅनिक मालक बिलक म्हणजे कसं आपले पैसा वाचतो भाई. भाऊला गाडी पण शिकलाय, ड्रायव्हर पण आहे. ड्रायव्हरचा पण पैसा वाचला. गरम वडापाव मागवले. वडापाव गरम होलो. वडापाव नाही, वडापाव. आलोय अंधाधुंदी प्लॅनिंगमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात. इकडे जरा वेगळीच एक नाशिकची मिसळ जरा वेगळीच आहे. मिसळ कशी पण असू दे, भूक लागली भाई तर खावं लागणारच आहे. त्र्यंबकेश्वरला आलो दर्शन घ्यायला. कोणचा बोलावा आला, प्लॅनिंग काहीच नाही, अचानक घ्यायला लागला. दर्शन झालं. आता चाललो आता आमची सवारी काढायला. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, पण मी बाहेरच्या बाहेर सिनेमॅटिक शूट्स घेतले, दर्शन घेतलं. आतमध्ये वाईब पूर्ण वेगळी आहे, पूर्ण. मी यापुढे काय बोलणार नाही, जे पण बोलेल आता आपला भाऊ बोलेल. काय बोलशील अचानक भयानक प्लॅनिंगसाठी? अचानक आलो, दर्शन पण झालं, खूप चांगलं वाटलं. आणि अतिशय सुंदर मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे असं बोलतात. मी पहिल्यांदा आलो, त्यामुळे मला खूप भारी वाटते. भाऊला मी डायरेक्ट मी सेकंड टाईम आलो इथं. मग म्हटलं आपण वॉटरफॉलला आलो, नाशिकला आलो आहे. मग मनामध्ये विचार आला, नाशिकला आलो आहे तर बाई जरा पुढं पण जाऊया आपण. मग आलो पुढं, तिकीट काढली ऑनलाईन. गॉड्स प्लॅन आलो तर बाई गर्दी खूप होती. शनिवार म्हणजे वीकडेज आहे, तर विकेंड आहे, तर गर्दी खूप होती. थांबलो, दर्शन झालं, निघालो. आता जाऊया घरच्या प्रवासाला. पुढून जाऊया, तर गर्दी दिसते. आपली गाडी पुढेच आहे ना. शनिवार रविवार असल्यामुळे ते लय गर्दी आहे लय. आता आमची सवारी आम्ही शोधतोय, कुठं पार्क केली आहे ती माहीत नाही, पण कुठल्या गल्लीत नाही आलं ते आम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळं आता आम्ही जातो सवारी काढायला. प्रॉपर टाईम टू टाईम झालं सगळं. म्हणजे जो टाईम मॅनेजमेंट ऑन दी स्पॉट केलेला, जागच्या जागी बनवला, त्या टाईममध्ये प्रॉपर सगळं झालं. प्रॉपर म्हणजे होतं ना गॉड्स प्लॅन. देवाची इच्छा असेल तर भाई सगळं होतं. तुम्ही किती पण प्लॅन करा, किती पण ठरवा इथे यायचं नाही, तुम्ही ते पोचूच शकणार नाही आयुष्यात, जोपर्यंत देव तुम्हाला स्वतः बोलवत नाही. बस मी आता काय बोलू शकत नाही, तुम्ही समजून जा. तुमची भक्ती, तुमची श्रद्धा मनापासून करा. हर हर महादेव.
तर नाशिकला आल्यावरती आम्हाला वेगळीच ओढ लागली आता, ते म्हणजे त्र्यंबकगड. आता इथून त्र्यंबकगड बघा इथे समोर त्र्यंबकगड आहे. समोर तो कॅमेरा तुम्हाला दिसणार नाही एवढं, पण जो आम्हाला समोरून दिसतो ना त्र्यंबकगड, मनापासून इच्छा झाली आहे. कारण आम्ही फिरणारी पोरं आहेत. सह्याद्री फिरायला पहिला नंबर, पण त्र्यंबकगडला जायचा प्लॅन परत करूया. पण तो प्लॅन एकदम स्पेशल असेल, त्यासाठी एक वेगळा दिवस असेल फक्त त्र्यंबकगडासाठीच. बाकी कुठं जायचं नाही, कुठं फिरायचं नाही. तो दिवस फक्त त्र्यंबकगडासाठी काढायचा आणि यायचं बस. आपली आजची राईड संपली, अजून तरी संपली नाही. आपल्या घरी पण जायचं आहे. 4 तास 4 वाजले आणि इथून आम्हाला येते वेळी किती तास 2-3 तास दाखवत होते, पण आता आम्हाला प्रॉपर 4 तास दाखवत आहेत. त्याच्यामुळे टेन्शन आलं आहे आता. इथून जायचं कसं, जाणार तर आहे लेवलला, जाणार तर आहे. नडायचं नाही बाई, नाद करायचा नाही आपला, जाणार. बस ट्रॅफिक भेटला नाही पाहिजे एवढंच. ट्रॅफिक नाही भेटलं ना तर आपली गाडी तुम्हाला माहिती आहे सनसनत पण पेनपिनीत पळवणार म्हणजे पळवणार, पण टायकीमध्ये. ऑल सेट, मॅप लावलेला आहे, आपली तयारी पण झालेली आहे. ग्लोव्स नाही घालत आहे आपण, तोच दाखवते. ग्लोव्सची सवय नाही आपल्याला. तोच रूट आहे, असाच जाऊ जसं दाखवते तसा. हा गावातला रस्ता दाखवत असेल. हा गावातला आहे. गावातून नको भाई, गावातून वाट लागते. हा गावातून आहे. हा वाला नाही रे, लेकवरून आलो होतो ना आपण पहिलं. हां बघ नाही, हाच लेक असाल बघ. हा गावातला आहे. बघ हाच लेक आहे ना तो. हा हा गावचा रस्ता आहे. हां, आपण डायरेक्ट हायवे टू हायवे जाऊ, मेन रोड तोच बरा पडेल. चल बघू. आता परत कंबरवरती होईल. हे आपण पडलं का काय बुधगावना, हे बघ हे पण बुधगावना पडला. होता ना आपण पडला, यो पडला, यो टमाटर पडला, तो टमाटर पडला. लास्ट राईडला तिकडचा पडलाय. त्या हे बघ ती फॉगलाईट बघ कशी वाकली आहे बघ, तिला सरळ कर. हे खड्ड्या मुली आहे. ती वाकणारच आहे, सगळं लूज झालेलं आहे. इकडे टेकवतो जरा तिला. ते ओके चल. काय ती हालत बाबा, मला लाज वाटते माझ्या गाडीची. पहिल्यांदा अशी हालत झाली गाडी. त्याला आलाय बडबड केली. आता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा गाव चालू नाही होत आहे गाडी. चला चला हो घराला जाऊया, घरचे आपुले वाट पाहत या. चला आता आपण घराला जाऊया, हातपाय धुवून मस्त झोपूया. ओ चला चला हो चला घराला जाऊया, हात पाय धुवून झोपूया. ओ चला, आजची अचानक भयानक राईडची समाप्ती. पण जाताना एक नवीन ओढ लागून गेली आहे, ती म्हणजे त्र्यंबकगडाची. म्हणजे नाशिकमध्ये आपला तिसऱ्यांदा येणं आहे. गाडी पूर्ण खुळखुळी झाली, आवाज येतात गाडी. सर्व्हिसिंगची गरज. आरसा पण लयला लूज झाला आहे. ही बजी गई शिर्डी नवनाथगड श्री स्वामी समर्थ केंद्र. आपले अजून 2 जण असते ना, मजा आली असती. हां मजा आली असती. भाऊ विचारत होता भाई कुठे आहेत, पोचले काय. भाईला बोललो हा भाई पोचले. आता आपल्याला आपल्या औषधाची गरज आहे, कारण रायडर्स लोकांना एक औषध लागतं, ते म्हणजे एनर्जी ड्रिंक प्रेडेटर. ते घेतलं ना का भाई मग कसं एक सुस्ती उडते, एनर्जी येते. आता
आता घरी जायचं आहे म्हटलं की आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे. 4 तास आपल्यासाठी काय नाही आहेत, बस ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे. सकाळी तर गाडी अशी आणली तसं काय भेंडी रॉकेटच पळत होतो मी. आता पण असा रस्ता ओपन असेल ना जास्त वेळ लागणार नाही. पण ही अचानक भयानक राईड जी आपण करतो ना पूर्ण आठवणीमध्ये राहते ही राईड. मजा पण येते, दमायला पण होतं, पण नंतर जर सुख भेटतं ना. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know it. दिवस संपलाय, दिवस संपून 9 वाजले जात आहे. परत अजून 2 तासाचा प्रवास आहे, विरारला जायचं आहे. मेहनत थांबली नाही पाहिजे. आता सगळे दोघं पण थकलेत. आमची राईड इथे आज समाप्त झाली. आजचा दिवस भारी होता, अनएक्सपेक्टेड डे होता बाय द वे. दिवस चांगला गेला. त्रास झाला पण वाया नाही गेला, नाद केला पण वाया नाही गेला. आता भाऊ जा समोर, भाऊ घरी जाईल, आपण पण आपल्या घरी जाऊ. चला बाय बाय. तर आपण घरी पोचलो आहे आता सुरळीतपणे. आजचा प्रवास मजा आली, एकदम मजा आली. भले त्रास झाला पण हाच प्रवास ना लक्षात राहतो, कायम लक्षात राहतो. म्हणजे एकदम अविस्मरणीय क्षण, म्हणजे सरप्रायझिंग राईड. कधीही म्हणजे अचानक भयानक राईड ठरवायची आणि कुठेही निघून जायचं, म्हणजे ती फिलिंग भारी असते. एक्साइटमेंट पण असते, अरे आता इकडे जायचं आहे, चला ना. आणि कसं असतं तर माहिती आहे का, बोलावं आलं की जावं लागतं. तसं काय माहिती माझ्या मनामध्ये अचानक आलं, चल जाऊया. गेलो, मजा आली, मनाला सुकून भेटला. सेकंड टाईम गेलो पण गेलो. जर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या भावाला पुढे नाही एकदम टॉप लेवलला. तोपर्यंत गुड बाय, भेटू पुढच्या राईडमध्ये.